स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर। मित्रांनो, आपण आपल्या गाईला कालवड झाल्यानंतर खूप खुश असतो व या कालवडीला चांगले सांभाळून लवकर मोठे करण्यासाठी आपण प्रयत्न करतो। पण आपल्याला हे माहीत नसते की ही कालवड मोठी झाल्यानंतर ती किती दूध देणार आहे व लवकर गाभण जाणार आहे का, या गोष्टीचा अंदाज आपल्याला नसतो आणि आपण त्या कालवडीवर जास्त खर्च करतो। पण त्या मानाने ते आपल्या अपेक्षेप्रमाणे दूध देत नाही व आपले नुकसान होते। म्हणून आज या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी मी सांगणार आहे की त्या गोष्टी तपासून आपण ओळखू शकतो की आपली कालवड मोठी झाल्यावर किती दूध देणार आहे व तिचे भविष्य कसे असेल। मित्रांनो, या सर्व गोष्टी आपण बघण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येथून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। पशुपालक मित्रांनो, आपली कालवड ही मोठी झाल्यानंतर कसा परफॉर्मन्स करेल हे जर जाणून घ्यायचे असेल तर सुरुवातीचा मुद्दा म्हणजे हे बघणे गरजेचे आहे की त्या कालवडीचे डिवर्मिंग केलेले आहे का, किंवा तुम्ही म्हणाल डिवर्मिंगचा व तिच्या परफॉर्मन्सचा काय संबंध आहे। मित्रांनो, जर त्या कालवडीच्या पोटात जंत असतील तर आपण त्या कालवडीला दिलेला जो खुराक असतो, मिनरल असते, बाकीचे जे घटक असतात, तर हे घटक किंवा हे मिनरल्स किंवा हा खुराक हे जंतच खातात, त्यामुळे तिची ग्रोथ होत असते ती होत नाही। म्हणून कालवड मोठी झाल्यावर जास्त दूध देण्यासाठी तिचे वेळोवेळी डिवर्मिंग केले आहे का हे तपासून बघणे आवश्यक आहे। मित्रांनो, हा सुरुवातीचा मुद्दा आहे। मित्रांनो, आपल्या गोट्यात जन्मलेली कालवड ही मोठी झाल्यानंतर किती दूध देईल व किती दिवस दूध देईल हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी दुसरा जो मुद्दा घेतला आहे तो म्हणजे तिची पेडिग्री बघणे, म्हणजे तिचे वडील कोण आहे, तिची आई कोण आहे। मित्रांनो, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। आपल्या कालवडीचा वडील म्हणजे ती कोणत्या सेमीनपासून जन्माला आलेली आहे हे बघावे। समजा त्या सेमीनचे रेकॉर्ड खूप चांगले आहे, म्हणजे त्या बुलच्या आईचे रेकॉर्ड हे जास्त दूध देण्याचे असेल तर त्या बुलचा वडील व त्या बुलचा वडीलसुद्धा चांगल्या वंशावळीतील जर असेल तर आपली कालवडी जास्त दुधाची तयार होणार आहे हे नक्कीच असते। मित्रांनो, त्याचबरोबर त्या कालवडीची जी आई असते आपल्या गोठ्यातील आई, ती किती दूध देते किंवा त्याला कुठल्या प्रकारचा आजार कंटिन्यू झाला आहे का, हे बघून आपण ठरवू शकतो की आपल्या गोठ्यात जन्मलेली कालवड चांगली दुधाची निघेल की नाही। यासाठी त्या कालवडीची पेडिग्री किंवा वंशावळ बघणे गरजेचे आहे। मित्रांनो, तर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। यावरून आपण ठरवू शकतो की मोठी झाल्यावर ही कालवड कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार आहे ते। मित्रांनो, आपली कालवड मोठी झाल्यानंतर किती दूध देईल हे समजण्यासाठी जो तिसरा मुद्दा मी या ठिकाणी घेतला आहे तो म्हणजे ती कालवड जन्मल्यानंतर ती 1 महिन्याची होईपर्यंत तिला कोणता आजार झाला होता का, किंवा तिला निमोनिया डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम झाला होता का, या गोष्टीसुद्धा त्या कालवडीचे भविष्य कसे असेल हे ठरवू शकतात। त्याचबरोबर त्या कालवडीचे तिच्या आईचा सुरुवातीचा चीक मिळाला आहे का हे बघणे आवश्यक आहे। मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, ज्या कालवडीला जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत तिच्या आईचा चीक मिळाला आहे ती कालवड कधी आजारी पडत नाही व त्या कालवडीच्या अंगात प्रतिकारशक्ती ही जास्त असते आणि ती मोठी झाल्यानंतर अतिशय चांगला परफॉर्मन्स करते। त्याचबरोबर त्या कालवडीने दूध जास्त पिले असेल, म्हणजे सुरुवातीचे 3 महिने फुल दूध पिले असेल, तर ती कालवड मोठी झाल्यावर एकदम दमदार व मजबूत अशी तयार होत असते। म्हणून या गोष्टीसुद्धा कालवडीचे पुढचे भविष्य आपण समजू शकतो की अशा गोष्टी तपासून। मित्रांनो, हा मुद्दासुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। पशुपालक मित्रांनो, आपली कालवड मोठी झाल्यावर कसा परफॉर्मन्स करेल हे पाहण्यासाठी मी या ठिकाणी एक चौथा मुद्दा तुम्हाला सांगतो। तर
ती कालवड मोठी झाल्यानंतर कशा प्रकारे तयार होईल हे आपण त्या कालवडीला मिळालेल्या संतुलित पोषक आहारावरून ठरवू शकतो. मित्रांनो, कालवड लहान असताना ती 1 महिन्याची झाल्यानंतर आपण योग्य प्रकारे खुराक चालू केला असेल व त्या खुराकात कालवडीच्या वाढीसाठी जे घटक असतात, कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, विटॅमिन्स अशा प्रकारचे घटक संतुलित प्रमाण त्या कालवडीला वजनाच्या योग्य प्रमाणात मिळाले आहेत का, हे बघूनसुद्धा आपण समजू शकतो की आपली कालवड मोठी झाल्यानंतर कशा पद्धतीने दूध देणार आहे ती. तर या गोष्टीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, आपल्या कालवडीचे भविष्य कसे असेल हे मी सांगितलेल्या मुद्द्यावरच अवलंबून असते. म्हणून तुम्ही आपल्या गोठ्यातील कालवडीचे योग्य संगोपन व या व्हिडिओमधील सर्व गोष्टीचा अभ्यास करून स्वतः कालवड तयार करा. मी फक्त तुम्हाला एक युक्ती सांगितली की आपण आपल्या कालवडीचा इतिहास बघून आपण ठरवू शकतो की कालवड पुढे काय करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतर पशुपालक मित्रांना पाठवा, म्हणजे त्यांनाही अशा प्रकारची माहिती मिळेल.